नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील विरोळ लेणी येथे आणि लेणी क्रमांक आहे 14। तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पायऱ्या आहे। ही लेणी साधारण 8व्या शतकामध्ये कोरीव केलेली आहे आणि या लेणीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, याला दशावतार लेणी असं संबोधलं जातं। तर दशावतार लेणी का संबोधलं जातं, कारण की इथे विष्णूचे 10 अवतार आहे, त्याचबरोबर शिवाचे देखील वेगवेगळे इथे अवतार बघायला मिळते। तर आपण स्ट्रक्चर बघू शकतो। ही 2 मंजिला लेणी आहे, पण याला 3 मंजिला लेणी असं म्हटलं जातं। का म्हटलं जातं माहीत नाही। इकडं आल्यानंतर याला मंडपगृह म्हटलं जायचं, कारण की जे राजांना येण्या जाण्यासाठी काहीतरी इथं असं। तर मित्रांनो, याला मंडपगृह म्हणतात। सुरुवातीला इथे एक नंदी होता, पण तो नंदी आता वरती स्थलांतरित केला आहे, वरच्या मजल्यावर मी तुम्हाला दाखवतो। तर किती छान पद्धतीने हे जे आर्किटेक्चर बनवलेलं आहे मित्रांनो, फक्त चिन्नी आणि हातोडोने हे आर्किटेक्चर बनवलेलं आहे। तुम्ही बघा ना, म्हणजे आपण इमॅजिन तरी करू शकतो की बंगला देखील असा असू शकत नाही। एकदम आता ऊन आहे कडक बाहेर आणि आतमध्ये एकदम थंड वातावरण आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीचं आर्किटेक्चर हे 1500 वर्षापूर्वी बनवलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आणि खरंच खूप छान वाटलं ह्या विरुळ लेणीमध्ये येऊन। अजून तर आपल्याला खालची लेणी, खालचा फ्लोअर बघायचा आहे आणि वरचा तर खूपच भारी आहे मित्रांनो। तिथं दशावतार आहे, विष्णूचे 10 अवतार आणि शंकराचे देखील विविध म्हणजे रूप दाखवलेले आहे। अंधकासूरला मारताना वगैरे असे भरपूर रूप दाखवलेले आहे। तर हा सीन बघा, हा एक ताळ आहे आणि आपण जाणार आहोत आता वरती। चला तर वरती जाऊया। तर हा पूर्ण मोठा हॉल आहे आणि या हॉलमध्ये देखील शिवांच्या मूर्त्या होत्या, काही म्हणजे पिंड होत्या किंवा काही मोकळ्या आहे साधना वगैरे करण्यासाठी। तर इथे बघितलं आपण ज्या बुद्धाच्या लेण्या बघितल्या, त्या लेण्यामध्ये पण अशाच जे गृह होते छोटे छोटे 10 बाय 10चे। तर ह्या साधकांना राहण्यासाठी किंवा कुणी मुक्कामी आलं तर त्यांना राहण्यासाठी पूर्वीचे इथे हे असायच्या। याला कुठल्याही प्रकारचं डोअर नाही, समोर पूर्ण ओपन स्पेस आहे। चला आपण आता वरच्या फ्लोअरला जाणार आहोत। हा पूर्ण काही स्टेअर्स पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी। इथे गणपती आहे, विष्णू, आता आपण आणखी वरती जाणार आहोत। जाताना अंधार आहे, थोडं समोरून जायला पाहिजे। आता मित्रांनो, आता आपण वरच्या मजल्यावर आलो आहे आणि इथे दशावतार लेणी याला म्हणतात। दशावतार का म्हणतात, का महत्त्वाचं आहे ते बघूया आपण। ॲक्च्युली माझ्या कॅमेऱ्यामध्ये चार्जिंग खूप कमी आहे, त्यामुळे आपण फास्ट बघणार आहोत। हा जो व्ह्यू आहे मित्रांनो, हा अंधकासूरचा आहे। शिवशंकरांनी हा अवतार घेतला आहे अंधकासूरला मारण्यासाठी। इथे बघू शकता शिवाने आपली त्रिशूल त्या अंधकासूर आहे अंधकासूरच्या पोटामध्ये टाकलेली आहे। आणि अंधकासूरचं असं होतं, तर रक्त जर जमिनीवर पडलं तर पुन्हा राक्षस क्रिएट होतात। त्यामुळे तिथे बघा एक मोठा लोटा आहे, म्हणजे वाटीसारखं असं, तर त्याच्यामध्ये रक्त पडायचं। इथे एक आहे, ही वाटी पण शंकराची नाही, जर त्याच्यामधून रक्त खाली पडलं तर डायरेक्ट असुर निर्माण होतात। त्यामध्ये काली देवी निर्माण झाली, काली देवीने काही पकडलं, जर जे पडलं ते डायरेक्ट काली देवी इथे प्यायची रक्त, त्याच्यामुळे व्हायचं नाही, म्हणजे खाली अंधकासूर क्रिएट व्हायचे नाही। तर म्हणजे खूप छान बघा ना, तिकडे दाखवलेलं आहे शंकर, त्याच्या हातामध्ये मोठा नाग आहे। इकडे बघा, या हाताला पकडून असा पूर्ण नाग आहे, या हातामध्ये अस्त्र आहे, तलवार आहे,
इकडच्या ह्याच्यामध्ये त्रिशूल आहे मोठा जो की अंधकासुराच्या पोटामध्ये इथे टाकलेला आहे. आणि इथे देखील बघा जो अंधकासुराच्या सोबत जो राक्षस आले होते सोबती म्हणतो त्याला पण पायाखाली इथे दडपलेला आहे. तर असं छानसं दृश्य आहे. आता पुढच्या दृश्याकडे जाणार आहोत आपण. हा आहे नटराज शिव की जी आपण लेणी क्रमांक 14मध्ये देखील बघितली होती. शिव इथे नटराज वेगवेगळ्या प्रकारे डान्स करत आहे. पण इथे आहे, याला गंगा अवतरण देखील म्हटलं जातं, पण इथे मूर्ती वगैरे काही नाही. नंतर इथे आहे शिवपार्वतीची मूर्ती आहे. त्यांचं आपण बघतो की हिंदू धर्मामध्ये लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही प्रत्येक संस्कृतीमध्ये एक प्रथा असते आणि ती प्रथा देखील इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता इकडे आहे शिव आणि इकडे आहे पार्वती. तर शिवाला इथे 4 हात दाखवलेले आहे. तर इथे बघू शकतो आपण ते लग्नानंतर जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते कार्यक्रम दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे. आणि इथे एक नंदी आहे. नंदी देखील गण आहे. गण म्हणजे छोटे मुलं. नंदी म्हणजे हे मस्तीखोर आहे, प्रत्येक धिंगाणा घालता. इथे बघा कोणी नंदीचं शेपूट ओढत आहे, कोणी इथे पायाला पकडलं आहे, कोणी त्याची साखळी पडली, घंटा वाजवत आहे. तर अशा पद्धतीने इथे वेगवेगळे इथे गण मस्ती करत आहे. इथे देखील तर इथे देखील रावण ग्रहण मूर्ती आहे. इथे बघू शकतो आपण रावण आहे आणि तो कैलास पर्वत वर उचलतोय ते दृश्य इथं दाखवलेलं आहे. हा रावण बघू शकतो आपण. इथे बघा रावणाचे डोके दिले 5, त्याचे हात दिले आणि खाली तो बसला आहे आणि आपल्या डोक्यावर इथे कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतोय. वरती इथे शिव पार्वती आहे. तिकडे शिवांचा हात आहे, त्याच्यामध्ये मोठा नाग दिसतोय आपल्याला बघा. आणि एक हात खाली आहे. म्हणजे जी पूर्ण लेणी कोरली तर ही फक्त छन्नी आणि हातोड्याने कोरली. तर हे खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे आपल्या पूर्वजांनी कसे शक्य केलं. तर हा जो सीन आहे मित्रांनो खूप छान आहे. तर ही जी सीन आहे हा मार्कंडेयची सीन आहे. हा बघू शकतो आपण इथे की हा आहे मार्कंडेय. मार्कंडेय म्हणजे शिवाचं वरदानाने झालेला एक मुलगा होता आणि त्याला 16च वर्ष अल्प आयुष्य होतं. 16 वर्ष जेव्हा तो संपत आला त्याला माहीत होतं आता आपलं मरण जवळ आलं आहे. तो नंतर इथे बघू शकतो मार्कंडेय इथे शिवाची पिंड आहे आणि तो शिवाची पिंडीचं इथं पूजा करतोय. पण आता त्याला 16 वर्ष पूर्ण होणार होतं आणि तेव्हा इकडे यम त्याला घेण्यासाठी आला. यमाने काय केलं की इथे त्याला एक साखळी फेकली, त्याच्या गळ्यामध्ये इथे अटकवली आणि त्याला त्याचे प्राण घेणारच तेवढा काय झालं की शिव इथे बघू शकतो की आपण इथे पिंडामधून इथे पिंड आहे आणि पिंडामधून शिव इथे प्रकट झाले आणि त्याने इथे जोरात इथे यमाच्या पोटात लात मारलेली आहे. तिकडे इथे बघू शकता यमाच्या पोटात त्रिशूल देखील त्याने खुपसलेला आहे. तर तो म्हणतो की हा मार्कंडेय माझा शिष्य आहे, त्याला हात लावू नकोस. तर असा हा खूप छान असा एक प्रसंग आहे. ते शिव आहे, शिवाची पूर्ण त्रिशूल इथे यमाच्या पोटामध्ये टाकलेली आहे. एक इथं बघू शकतो आपण तिथं देखील लात मारलेली आहे आणि लात मारल्याबरोबर इथे यम खाली पडलेला दिसतोय. तर असा एक सीन होता हा मार्कंडेयचा. त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत आपण. हा आहे हा पण एक हा पण एक फक्त पार्वती आणि शिवचा एक सीन आहे. तर ॲक्च्युली काय होतं की जे स्टॅच्यू असतात हे सगळे सारखेच असतात, नेमकं ओळखू येत नाही कोणते काय. तर इथे साध्या रूपामध्ये दिलेलं आहे पण इथे बघू शकतो आपण नंदी आहे. नंदी म्हणजे कोणाचं साधन आहे तर शिवाचं साधन म्हणून नंदी आपण इथे ओळखू शकतो. आणि इकडे शेजारील हात वगैरे दिले म्हणजे हत्ती वगैरे किंवा गण वगैरे इकडे दिलेले आहे. नंतर आपण जाणार आहोत. तर इथे मोठा एक गणपती होता मित्रांनो. इथे आहे बघा. ॲक्च्युली मी अगोदर देखील ही लेणी बघितलेली होती पण खास तुमच्यासाठी मी इथे आलो. हा बघा एक मोठा सर्वात मोठा गणपती इथे कोरलेला आहे. हा गणपती इथे मोठी कोरीव काम केलेली आहे आणि इकडे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत मित्रांनो. ॲक्च्युली मला पण एवढं माहीत नाही पण जेवढी माहीत आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. इथे बघा शिवपिंड आहे. हर हर महादेव.
बघा किती छान शिवाजी मुंडे आहे. आता इकडे बघा मित्रांनो, तिकडे लेणी किती म्हणजे प्रकाश किती दूर आहे आणि डायरेक्टली प्रकाश आपल्याला कुठं येतो तर पिंडीवरती प्रकाश येतो. तर अशा प्रकारचं आर्किटेक्चर हे हजारो वर्षापूर्वी कोरलं आहे. तर आजचं आर्किटेक्चर मित्रांनो असं आहे, सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आपली इंजिनियर माहिती आहे आपल्याला, घर बांधलं की किती दिवसाने तुटतं, पूल बांधलं की किती दिवसांनी तुटतं, पण 1500 वर्षापूर्वी ही लेणी कोरीव काम केलेली आहे आणि हजारो वर्षाचा विचार करून ही लेणी इथे केलेली आहे. तर बघू शकता प्रकाश किती दूर आहे मित्रांनो आणि कुठून आपल्याला प्रकाश येतो आहे. चला तर पुढचं बघूया. ॲक्च्युली चार्जिंग खूप कमी आहे मित्रांनो. ही देखील मूर्ती आहे. इकडे आहे. हां, तर हे लिंगोदर मूर्ती म्हणून ओळखलं जातं. तर याच्यामध्ये सस्पेन्स असं आहे की मधले ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे आणि इकडे ब्रह्म आहे आणि विष्णू आहे. तर याच्यामध्ये असा वाद होतो की सगळ्यात मोठा सृष्टीचा कोण आहे, ब्रह्म आणि विष्णूमध्ये. तर यांच्यामध्ये एक मोठी पिंड तयार होती आणि ब्रह्म वरती जातो, एक फूल असतं, ते फूल शोध म्हणजे पृथ्वी म्हणजे अंत कुठं आहे, वरचा अंत कुठं आहे आणि खालचा अंत कुठं आहे हे बघण्यासाठी दोन्ही जातात. तर इथे बघू शकतो आपण, ब्रह्म वरती जातात आणि विष्णुदेव खाली जातात. पण वरती एक फूल ठेवलेलं असतं, पण ते वाऱ्याने खाली पडतं. पण ब्रह्मदेव खोटं बोलतात की मला हा फूल सापडला, त्यामुळे त्याला इथे शिवशंकर शाप देतात की तुझी पूजा कोणीही करणार नाही, तू खोटा बोललास म्हणून ब्रह्मदेवाला. पण राजस्थानमध्ये एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. तर असा एक खूप छान हा एक सस्पेन्स आहे मित्रांनो. हा एक जाणार आहोत. हा बघा मित्रांनो, हा आहे शिव आहे. 3 राक्षस असतात, 3 भाऊ, त्यांचा अंत करण्यासाठी हे शिवाने रूप बनवलेलं असतं. हे खूप छान आहे. ते 2 चाक दाखवलेले आहे, एक सूर्य आहे, एक चंद्र आहे. म्हणजे ते राक्षस एवढे पॉवरफुल होते की त्यांना मारण्यासाठी सगळ्या देवांनी आपापले आता हे बघा, हे 2 चाक आहे ना, रथाचे चाक, हे रथामध्ये इथे शिवशंकर आहे. रथाचे चाक सूर्य आणि चंद्र बनलेले आहे. जे 4 घोडे आहे ते 4 वेद आहे. धनुष्य एक आहे, बांध एक आहे. म्हणजे असे वेगवेगळे देवाने त्यांची भूमिका निभावली आणि त्या राक्षसांना मारलं, असं एक सीन आहे. आता इथे विष्णू आहे मित्रांनो. ॲक्च्युली सगळ्या मूर्त्या मी सांगितल्या तुम्हाला सारख्याच असतात, पण काही त्यांचे इन्स्ट्रुमेंट असतात त्यामुळे ओळखावं लागतात. इथे बघा त्याच्या हातामध्ये शंख आहे, त्यामुळे आपण समजू शकतो की ही विष्णूची मूर्ती आहे. आणि खाली इथे बघा छोटे छोटे जानवर आहे. हे बघ, गायी आहेत, ते वासरू दूध पिते, त्याचं म्हणजे 100% विष्णूच आहे. हां मित्रांनो, हा देखील विष्णू आहे मित्रांनो. इथे बघा विष्णू झोपलेले आहे इथे आणि वरती विष्णूच्या नाभीतून इथं ब्रह्मदेवाची निर्मिती उत्पत्ती झालेली दाखवलेली आहे. खाली काही गण आहे, सेवक आहे त्यांचे. इथे बघा विष्णूला तो त्याचा सेवक आहे गरुड. गरुड बघा, म्हणजे विष्णूचं जो वाहन आहे तो गरुड आहे. तो आपल्या खांद्यावर म्हणजे मानव रूपामध्ये आहे गरुड तो, आणि तो खांद्यावर उचलून विष्णूला उडत आहे मित्रांनो. जसं आपण बघितला की शिवशंकरचा गण जसा नंदी आहे तसा विष्णूचा इथे गरुड आहे, पण तो मानव रूपीमध्ये आहे. आता जाणार आहोत आपण पुढे. इथे एमटी आहे मित्रांनो. अजून पुढे जाणार आहोत. इथे पण तोच आहे, वराह अवतार आहे मित्रांनो. आपण बघितले तिकडे की भूदेवीला समुद्रामंथातून काढलेला आहे. म्हणजे त्या एका राक्षसाने भूदेवीला समुद्रामध्ये टाकलं होतं, तर विष्णूने वराहाचा अवतार घेऊन भूदेवीला ते समुद्रामधून काढलं होतं. इथं ते पूर्ण सस्पेन्स दाखवलेलं आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो बघितलेला आहे. इथे वामन अवतार आहे मित्रांनो. विष्णूने वामन अवतार घेतला होता आणि ते 3 पग भूमी मागितली होती, म्हणजे 3 पाय. तर ते असं दाखवलेलं आहे बघा. ते आपल्या पूर्ण पायाने भूमी नापताना हे व्यवस्थित दाखवलेलं आहे. त्याच्या हातामध्ये शंख देखील आहे विष्णूच्या तिथे. आणि ते प्रल्हाद आहे ना तो राक्षसाचा, ते सिंहाचं रूप घेऊन इथे विष्णू दाखवलेला आहे. तर मित्रांनो, ही आपली लेणी क्रमांक 14 होती. तर खूप छान लेणी होती मित्रांनो, खरंच बघून खूप छान वाटलं. तर तुम्ही देखील नक्की येथे या. 2 ताळाची लेणी आहे. एक समोरचं देखील तुम्हाला दृश्य दाखवतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं खाली एक नंदीग्रह मंडप होता, तर त्या मंडपामध्ये नंदी नाही, तर तो नंदी इथे उचलून आणलेला आहे मित्रांनो. इथे बघू शकता खूप मोठा नंदी आहे. ॲक्च्युली हा नंदी इथे कोरलेला नाही, तर हा मंडपगृहामधून आणलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही
इथे डायरेक्टली त्याला इथे खोदून आणलेला आहे, म्हणजे तो डायरेक्ट इथे कोरीव काम केलेलं नाही त्याचं. आणि इथे पिलरवर बघू शकता, पिलरवर देखील छोटे छोटे कोरीव काम केलेले आहे. इथे बघा वेगवेगळे प्राणी काढलेले आहे, काही आसन वगैरे काढलेले आहे. इथे गण वगैरे आहे. इथे ओम नमः शिवाय आपण बघू शकतो, ओम देखील कोरीव काम त्यांनी केलेलं आहे. तर हा माझ्या पाठीमागील सध्या दृश्य आहे. नेमकं मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि आता जे पुढचे बघणार आहोत आपण, अजून खूप आहे. कैलास मंदिर खूप मोठं आहे, पण चार्जिंग संपलेली आहे सध्या, आता खूप कमी आहे. त्यामुळे आपण विचार करू किंवा पुन्हा एकदा भेट देऊ. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.